मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जात मनोज जरांगेंची आज भेट घेतली। यावेळी विखे पाटील आणि जरांगे यांच्यामध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरला राज्यभरात ओबीसी समाजाकडून विरोध करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या जीआरवर चर्चा झाली आहे। तर जीआरनुसारच आरक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे असं विखे पाटलांनी स्पष्ट सांगितल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं। उदाहरणार्थ संभाजीनगर आणि त्याला चर्चा त्यांना मी म्हणजे सविस्तर चर्चा केलेली आहे। आता चर्चा करायचं काय राहिलं आणि त्यानंतर मी चर्चा करणार नाही सांगायला पाहिजे आणि त्या माणसात आम्हाला प्रामाणिकपणा पण दिसतो। विखे पाटील साहेब आम्हाला 100% प्रामाणिकपणा दिसतोय। 8 दिवसात 15 दिवसात महिनाभरात किंवा माणूस 100% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करत असं आम्हाला आत्मविश्वास त्याच्यामध्ये वाटतोय। ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी सरकारची विरोधात जाणार, ठासून जाणार ती। तर जरांगेंची तब्येत बरी नव्हती, ही खासगी भेट आहे असं विखे पाटील म्हणतात। भेट होती ज्यामध्ये मध्यंतरी 2दा ते आजारी पडले, मग ते तब्येत ओबीसीचा म्हणजे हैदराबाद त्या संदर्भात काही चर्चा नाही, कारण त्याच्यामुळे आवश्यकता कारण नव्हतं। कारण काय की ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयामध्ये मॅटर सुरू आहे आणि तर आरक्षणाच्या वादात शरद पवार पापाचे धनी असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे। 99 साली जो निर्णय झाला तर मग त्यावेळी खरं म्हणजे माननीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी हे जे पाप करून ठेवलंय की त्यावेळी 94चा निर्णय करताना जर मराठा समाजाचा सामरस्य याच्यात केला असता हा प्रश्नच नसता राहिला। पण समाजामध्ये दुही निर्माण करायची, हा जो विसावाद निर्माण झाला, हा संघर्ष निर्माण झाला, याचे पापाचं धनी कोण आहे? म्हणून मला वाटतं मोर्चेकरांनी अगोदर पवार साहेबांना आज विचारलं पाहिजे की तुम्ही हे असं सामाजिक विषमता का निर्माण